यस सो दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झालेले आहेत. पूर्वतयारी ओव्हरऑल झालेले आहे. ऑफिशियल टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. वेळेमध्ये सगळीच ऑफिशियल टीम सातत्यानं चारही दिवसामध्ये यावेळेस झाली आहे दांडी गोल. फलंदाज संदीप देखील नाराज करतोय संघाला. पहिल्याच ओव्हर मध्ये दोन मोठे झटके दिले गेले. संदीप देखील आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. यापेक्षा मी म्हणेन चांगला स्टार्ट नसावा. पहिल्या ओव्हर मध्ये काय अफलातून गोलंदाजी, जिथे की विकेट दोन मिळवल्या गेलात. ओपनिंगच्या जोडीला ब्रेक थ्रू मिळवून दिलं आणि त्यानंतर वन डाऊनच्या पोझिशनवरती आलेला फलंदाज संदीपला देखील माघारी पाठवलं गेलेलं आहे. नवीन फलंदाज समीर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी समाप्त झाला आणि धावफलकावरती फक्त 8च धावा दिसत आहेत. सकाळचं सत्र आपण पाहत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये अगदी या इनिंगमध्ये, या सत्रामध्ये जरी तुम्ही 35-40 45 या रेंजमध्ये जरी पोहोचलात तर तुम्ही फाईट देऊ शकतायत. आणि हाच प्रयत्न यावेळेस करता आहेत बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ. परंतु त्याही पेक्षा कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न दिसतोय तो जय बजरंग कारविंदे संघाचा. सफळ झाले होते. यावेळेस क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळला गेलाय. आडवा बाटनं लॉफ्टेड फटका. त्याच्यानंतर आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक आहे तैनात. स्क्वेअर लेग मधनं थ्रो येतोय. बॉल फेकी स्ट्रायकर एंडला केली जाईल आणि तत्पूर्वी सोपान बरफच्या खात्यामध्ये अजून 2 धावा येत आहेत. 2 धाव संख्येच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरसावेल. धावा पाहायला भेटतायत 10. दोन विकेट आणि त्यानंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टान्स पाहावा लागलाय. रिव्हर्स शिफ्ट मुवमेंट केली आणि त्यानंतर मी म्हणेन फलंदाजाची थोडीशी घाई गडबड झालेली आहे. कारण पोझिशन मध्ये ते नव्हते आलेले आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर या सिच्युएशन मध्ये हा स्ट्रोक खेळणं थोडंसं कठीण आहे. कारण तिथे टायमिंग होणं गरजेचं आहे. खाली क्षेत्र जर जरूर होतं तिथे आपण पाहत आहोत डीप पॉइंट खाली आहे, डीप कव्हर अगदी खाली आहे आणि त्याचमुळे तो प्रयत्न यावेळेस रिव्हर्सचा होता. आता चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय, कव्हर मधनं. चांगली फिल्डिंग आता पाहायला भेटते. पुन्हा एकदा 2 धावा काढल्या जाणार आहेत. 2 धाव संख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड आता पुढे सरसावताय. धावफलक 12 धावा. युट्यूबला देखील आता गर्दी होत चालली आहे. त्याचमध्ये आमचे प्रदीपजी पागी साहेब जॉईन झालेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा, नियोजन आणि तथा कारविंदे संघाला त्यांच्याकडनं आलेल्या आहेत. त्यांचं देखील वेलकम. खूप सध्याच्या घडीला या शहापूर मर्यादित ह्या स्पर्धा राहिलेल्या नाहीत. गत वर्षामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. काहीच नाशिक जिल्हा असेल, रायगड आणि पालघर, त्यानंतर ठाणे, भरपूर साऱ्या टीम आपण भिवंडी मधनं देखील पाहिल्या होत्या. यावेळेस झटका क्रमांक 3 फलंदाज सोपान बरफची मिळते विकेट. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज सोपान आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच यस गोठेकर थँक्यू सो मच डीजे. त्याचबरोबर राजेंद्र डिंगोरे, आपण जिथे आहात तिथे थांबायचंय अशी सूचना कांबडी साहेबांच्या माध्यमातून येते. राजेजी कांबडी साहेबांचं जितकं कौतुक, सॉरी राजेजी डिंगोरे यांची ज्यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण पहिल्या दिवसापासून ते ऑलराऊंडरची भूमिका पार पडतायत. यस राजेश डिंगोरे आपल्या दुपारची जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे, नोंद घ्या. आणि संध्याकाळची जेवणाची सोय देखील केलेली आहे. आपण जागेवरच थांबायचं राजेश दादा. यस थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षलजी पवार. यस थँक्यू सो मच. पहिलाच अगदी आपण पाहत आहोत सध्या तरी आता बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ संकटामध्ये येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ राहिला. लाऊड अपील याही वेळेस झाली.
परंतु इथे आता कनेक्शन दिसत नाहीत. थांबून खेळणं खूप गरजेचं आहे या सत्रामध्ये, कारण ओव्हरऑल मोठे फटके मारण्यात इतकंसं देखील सोपं नाही त्या मैदानावरती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तुम्ही जेव्हा चेंडू बॅट वरती कनेक्ट कराल तेव्हा डिस्टन्स जरूर पार होतोय, परंतु उर्वरित स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर असणं खूप महत्वाचं असणार आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा अक्षय राऊंड द विकेटने आले होते, ऑन साइडला बॉल टर्न केलाय, गॅप मध्ये बॉल, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2-2 क्षेत्ररक्षक यावेळेस पाहत राहिलेत. शेल घेण्याचा प्रयत्न दिसलेला नाहीत आणि वन बाउन्स, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आमचे जे व्हॉलेंटियर आहेत, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8 आल्या होत्या, तिथे 2 विकेट घेतल्या गेल्या गणेशनं. यावेळेस अक्षय आला, अक्षयनं देखील 8 धाबा खर्च केल्यात, त्याच्याही खात्यामध्ये 1 विकेट आलेली आहे. दुसरी येता येता राहिली, खराब क्षेत्ररक्षण राहिलं. मी तर म्हणेन झेल पकडणं गरजेचं होतं, कारण स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्या मधोमध बॉल निघून गेला आणि तिथे वसूल झाला 4 धाबा. धावफलक 16, 2 ओव्हरमध्ये 16. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती येतो आणि मी सुमित बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल. जय बजरंग कानविंदे संघाचं आज प्लॅनिंग खूप चांगलं आहे, कारण रिपोर्टिंग टायमिंग 9चं होतं, 8:30ला झाले. थोडंसं प्रॅक्टिस आणि त्यानंतर ओव्हरऑल विकेटचा पुरेपूर अभ्यास घेतला गेलेला आहे. हे करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही विजयाच्या समी जाण्याचा प्रयत्न करता, विजय तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो, तेव्हा क्लायमेट कंडिशन, ॲटमॉस्फिअर सगळ्या काही गोष्टी मॅटर करत असतात क्रिकेटमध्ये, आणि ह्या सगळ्या काही अभ्यासलेल्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीत. वॅकेंट एरियामधनं चेंडू निघालाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. फुलटॉस होता, पुन्हा एकदा तोच प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु यावेळेस विक्षेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न दिसत होता, त्यामुळे टायमिंग साधू शकलेले नाहीत. यावेळेस सिंगलच मिळेल. गेल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेली सिंगल आणि आता धाव फलक पोहोचलाय. 21 धावसंख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटतायत. आता खूप चांगल्या धावा येत आहेत, कारण एक चांगली पार्टनरशिप होत आहे. ज्या पार्टनरशिपची खऱ्या अर्थाने गरज आहे बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाला. समीर आणि विकी ही जोडी पाहायला भेटते. चांगला स्ट्रोक, ज्या पद्धतीने बॉल आलाय तसाच पाठवून दिला गेलाय. यावेळेस चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलेला अजून एक चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे. हा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत, फुल लेन्सचा बॉल आणि तो देखील वाईड यॉर्कर. यावेळेस ओव्हरऑल आता जाणलेलं होतं गोलंदाजानं की जे काही फटके आलेत ते ऑन साइडला आलेत आणि कदाचित फलंदाजाचा ते स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याचमुळे थोडंसं बॉडी पासून दूर ठेवणं गरजेचं आहे. बचावात्मक गोलंदाजीचा उद्देशानं हाताळला गेलेला हा बॉल मात्र खूप चांगला राहिलाय. धावफलक 25. खूप सारी मेहनत या नियोजनामध्ये आपण पाहत आहोत. उंच गेला बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतो अक्षय. झेलबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल आणि फलंदाज यावेळेस विकी झाला बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भर
नवीन फलंदाज विनोद जितके आलेला आहे. विकेटची छडी यावेळेस थांबत नाहीत आणि खूप चांगली कामगिरी जय बजरंग कानविंदे संघ करतायत. कोणताही फलंदाजाला जास्तीत जास्त थांबू दिलेलं नाहीत. यावेळेस चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय. खूप चांगली फिल्डिंग. गणेशचा थ्रो त्यानंतर काढल्या जातील. याही वेळेस 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावा झालेल्या आहेत आता 27. विनोद मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉट नंबर 6 म्हणजे 4 विकेट गेलेले आहेत. टॉप ऑर्डर ओव्हरऑल ढासळलेले आहे, परंतु आता महत्वाचा खेळाडू की जो समीर मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सुमितचं षटक देखील लाजवाब राहिलाय आणि धाव फलक आता पोहोचलाय 27 धावा. 9च्या सरासरीनं ओव्हरऑल धाव फलक पुढे नेलं गेलेलं आहे. परंतु तसं जर विचार करायला गेला तर पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आलेले आहेत आणि तिथे देखील 1 विकेट. म्हणजे प्रत्येक गोलंदाजानं विकेट घेतलेल्या आहेत. 4ही विकेट कॅच आउट एक बोल्ड घेतलेला होता पहिल्या ओव्हरमध्ये गणेशनं. आणि यावेळेस आता चौथ्या ओव्हरचा खेळ. फुल टॉस मिळाला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय. फटका फसलाय. गणेशला बीट करून बॉल आलाय का कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस येतोय चौकार. गॅप शॉट सिलेक्शन खूप महत्वाचे ठरत आहेत या मैदानावरती. आज जितके गॅप शॉट सिलेक्शन कराल तितकं तुम्ही फायदा तुमच्या टीमला मिळवू देऊ शकतायत. कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. छोटासा ग्रास जाणवतोय. खूप चांगलं मैदान. यापेक्षा चांगलं मैदान मी शहापूर तालुक्यामध्ये अजून देखील पाहिलेलं नाहीत. खूपच चांगलं भव्य दिव्य मैदान आणि त्याचमध्ये भरवली गेलेली स्पर्धा. वाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवला. एक्स्ट्राची मदत मिळते आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 32 धावा. ओव्हरऑल सगळंच भव्य दिव्य नियोजन आपण पाहत आहात. गणेशजी कांबडी साहेबांची खूप मेहनत आल्याच आपण पाहत आहोत. सगळ्या काही गोष्टी विचारात घेऊन नियोजन कुठे कमी नाही ना. सगळ्या काही गोष्टी बरोबर आहेत का सगळ्या काही देखरेख करत असतात आणि सदा तरी आता पूर्णपणे मैदानाचंच पाहणी अजून देखील ते करतायत. अगदी स्टिकच्या मागे लॉंग स्टॉप तिकडे आपण पाहत आहोत. तिकडे सध्या तरी तिथून पाहणी करतायत. ओव्हरऑल सगळं ठीक आहे का. आणि त्याचमुळे ही जबाबदारी खूप मोठी असते. 100 संघांना खेळवणं आणि त्यानंतर 11 दिवस कंटिन्यू मॅचेस चालू ठेवणं हे छोट्या गोष्टी नाहीत. खूप मोठी गोष्ट करतायत आणि समाजाला पुढे घेऊन चाललेले आहेत. यावेळेस खूपच चांगला बॉल जिथे की स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाहीत. कोणताही प्रयत्न दिसलेला नाहीत फलंदाजाचा. टाकला गेला अजून एक डॉट बॉल. शेवटचं अंतिम षटक आहे. इथे दुधारी तलवार फिरवावी लागेल एकतर कारण शेवटचे काही बॉल शिल्लक राहिलेले आहेत. अजून एक चांगला बॉल त्याच्यामध्ये टाकला गेला. अबव फ्रॉम दी बॉडी बॉल पाहायला भेटतोय. समीर खूप कमी खेळलाय परंतु यावेळेस जी स्ट्राईक मिळाली आहे फलंदाजाला तिथे थोडस विनोद नाराज करतोय. त्या लाईन पकडलेली होती त्याच्यापासून थोडासा अजून बाहेर ठेवला गेला आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. धावफलक आता पोहोचलाय 34. 34 धावा झालेल्या आहेत. जो आम्ही उल्लेख केला की पहिल्याच मॅच मध्ये धावसंख्येची गरज आहे. 35, 40, 45 या रेंज मध्ये धावा हव्या आहेत. फायनली ते स्ट्राईक आता चेंज केली जाईल. बॉडी लाईन वरती बॉल आदळतो पण लेग बाईज कळवत आहेत. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलक आता 35 जाऊन पोहोचलाय. समीर लवकर आला होता परंतु जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. त्याचा इफेक्ट ओव्हरऑल मी म्हणेन स्कोर कार्ड वरती पडलाय. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. लवकर आले होते. वेळ घेतला गेला विकेट वरती. हा बॉलला पूर्णपणे सोडून दिलेला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. समीरला एका मोठ्या फटक्यामध्ये जर फटका कन्वर्ट केला गेला तर मी म्हणेन फायटिंग टार्गेट बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ देखील दाखवू शकतोय. व्हाईट बॉल आणि 36 धावफलक आता जाऊन पोहोचलाय. क्रॉस बॅटेज चांगला स्ट्रोक आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट मध्ये आलाय. चौकार टार्गेट सेट झालाय. आलेला चौकार आणि धावा झाला आता 40 करायचे आहेत या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये 41.
यस थँक्यू डीजे. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे आणि आपण दुसऱ्या मॅच साठी आपण लगेचच जाणार आहोत. चला आता बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ, चला आपण आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. अरुण वळंबा, आपल्याला खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे त्या आयोजकांकडनं. पुढचा सामना असेल काबा स्पोर्ट्स तांबडमाळ विपक्षामध्ये जय गणेश सारमाळ. चला दोन्ही संघ चला दोन्ही संघ आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. पूर्वार्ध अगदी समाप्त झालेला आहे. उत्तरार्धाकडे तुम्हा सगळ्यांना घेऊन जातोय. तत्पूर्वी पुढच्या मॅचचा टॉस कंपल्सरी आहे मित्रांनो. काबा स्पोर्ट्स तांबडमाळ विपक्षामध्ये जय गणेश सारमाळ अक्षय अँड टीम, आणि दुसऱ्या बाजूला काबा स्पोर्ट्स तांबडमाळ म्हटलं तर राजू बांगड अँड टीम. चला लवकरात लवकर आपण यायचं आहे. टॉस केला जाणार आहे पुढच्या मॅचचा. लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट देखील करा. आणि जसं आता सेकंड इनिंगला सुरुवात केली जाणार आहे तसं आपण लगेचच आवाजामध्ये मध्ये देखील बदलाव करूयात. या ऐकूयात विशाल पाटील सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. हॅलो चेक. चला काव्या स्पोर्ट्स तांबडमाळ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. आणि अरुण वल्बा आपण सुद्धा नक्की मुख्य आयोजक सनी केनी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. वारंवार आपल्याला सूचना येते आहे. यस आयोजकांची सक्ती सूचना आहे. अरुण वल्बा आपणास चेक. अंपायर्स मॅच फक्त 2 मिनिटं थांबवायची आहे. चेक. थँक्यू सो मच रिशलजी पवार. कपालिके श्रीगंध आम्हा शिवरायांचा छंद.
मुखामध्ये फक्त एकच नामघोष, जगदंबा जगदंबा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. समस्त आदिवासी समाजाचा मान अभिमान वाढवणारी ही स्पर्धा, आपल्या आदिवासी समाजामधल्या खेळाडूंना पुढे नेणारी ही स्पर्धा, आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं, ज्यांच्या विद्यमानातून ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. गोटेकर गावचे विद्यमान सरपंच आणि त्याचप्रमाणे शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पर्व दुसरं पाहत आहोत. याच वर्षी आपण पर्व पगलेही पाकलं होतं मार्च महिन्यामध्ये आणि याच वर्षामध्ये हे पर्व दुसरं आदिवासी सरपंच चषक 2025-26 आणि दिवस क्रमांक 4 ला दरम्यान सुरुवात झाली. जी पगली लढत आपण पाहत आहोत. सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पगली बॅटल टीम बेस्ट ऑफ बेल कडिपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट बजरंग कानविंदे.
गोटेकर गावचे यशस्वी उद्योजक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अतिशय डोंगरे यांचे आगमन झालेलं आहे. आपले ही सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याला आपण सुरुवात करूया आणि पुढील जी लढत आहे विकीजी दोन्ही टीम्सला इन्व्हाइट करा. पुढील सामना हॅलो चेक. चला काव्या स्पोर्ट तांबडमाल टीमचे कॅप्टन आणि जय गणेश सारमाल टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपली जी फॉर्मॅलिटी आहे स्पर्धेची कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आपला ड्रेस किट हा कलेक्ट करायचा आहे. नोंद घ्या. थँक्यू. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. कोणत्याही प्रकारे आता अतिरिक्त वेळ न घेता आपण मॅच स्टार्ट करूया. सलामीची जोडी देखील मैदानात सातव्या दाखल झालेली आहे. ओपनर्स गणेश आणि त्याचा समवेत आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आणि त्यांचा समवेत गणेश ओपनिंग साठी आलेत आणि जो टार्गेट सेट करण्यात आला 41चा चेज फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर सोपान तयार होतात. पगलास बॉल शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं. बॉडीवरती हा बॉल आलेला निशाणा साधण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला. लेग बाईसचे सिंगल कंप्लीट होईल आणि सुरुवात झालेली आहे या सेकंड इनिंगला. आज अक्षय बांगारा देखील इन ॲक्शन मध्ये दिसेल आणि ते मी सांगितलं कालच की ज्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटवरती रील्स आम्ही पाहतो त्याप्रमाणे वास्तविकरित्या किती चांगला खेळ होतो ते आज आम्हालाही पाहायला मिळेल आणि अपेक्षा की डेफिनेटली चांगला खेळ त्याचा असेल. कारण मागील वर्षी देखील पाकलं होतं की बॉलिंग फार चांगली त्याने केली होती आणि आजही त्याच गोष्टी तो करेल या अपेक्षा त्या शुभेच्छा आम्ही त्याला देत आहोत. पॉवर प्लेचे षटक 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक काऊ कॉर्नरला आणि एक फिल्डर आपल्याला डीप कव्हरला पाहायला मिळतो. मिड ऑफ इनफिल्डमध्ये मिड ऑन इनफिल्डमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड आणि फाईन लेग बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका खेळायचा होता. बॉल गॅपमध्ये जाणार नाही बिकॉज फार चांगली फिल्डिंग दरम्यान फाईन लेगला आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महत्वाची गोष्ट की आपण जर कॉम्बिनेशन सध्या सगळीला फील्ड प्लेसमेंटचं कॉम्बिनेशन पाकले तर डीप कव्हर आणि त्यासोबत पाकलं तर काऊ कॉर्नर लाईक फिल्डर पाहायला मिळतो. आता चेंजेस आहेत. आता लॉंग ऑफ पाहायला मिळतो आणि आता जो फिल्डर डीप कव्हरला होता तो आता आपल्याला कव्हरला पाहायला मिळतो. आता एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्ड फाईन लेग आणि इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं तर मिड ऑन आहे आणि त्याच प्रकारे मिड विकेटचे फिल्डर देखील आपल्याला इनफिल्डमध्ये पाहायला मिळतात. आता वाह काय फटका. व्हॉट अ शॉट. पिकअप स्ट्रोक पिक केलाय. डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. थँक्यू डीजे. काय फटका खेळलं. जबरदस्त फटका. मग हाफ स्लॉक देखील आपण म्हणू शकतो ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले. सिक्सर पगला येतोय. नेक्स्ट बॉल परत एकदा त्याच दिशेने आणि हा की बॉल जाईल. सेम शॉट अँड सेम रिझल्ट. सिक्सर.
धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे थँक्यू डीजे. काय फटके खेळले जातात. महत्वाची गोष्ट ही राहिली की लाईन आणि लेंथ किती लवकर पिक करतात बॅटर गणेश. महत्वाचे 2 फटके. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट. या आधी राईटला आता लेफ्टला आणि रिझल्ट सेम. हा की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा 3रा सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर थँक्यू डीजे. अफलातून बॅटिंग. एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग. या आधी 2 चेंडूंना डीप मिडविकेटचा वर्ण पाठवलं. आता हा बॉल डीप पॉइंटला पाठवला. 3 सलगचे ठोकलेत या फर्स्ट ओव्हरमध्ये बॅटर गणेशने. स्कोर कार्ड आता 20 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर काय सुरुवात मिळवून दिली. हाफ वे मार्क बिकॉज 41चा चेज आणि फर्स्ट ओव्हरमध्ये 20 आणि अजूनही काही चेंडू बाकी. पुलचा फटका फुल राखेत. बॉल फुल केला जातो. येईल निर्धाव आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात. एक्सप्लोसिव्ह सुरुवात गणेशने मिळवून दिली. 20 धावा या पहिल्या षटकामध्ये. येत्या 3 ओव्हरमध्ये करायच्यात 21 धावा. आमचे डीजे मॅन त्यांचाही मी उल्लेख करेन. डीजे आई एकविरा साऊंड सिस्टम घोटेगर. डीजे महेश डिंगोरे यांची ही साऊंड सिस्टम. आणि मागील पर्वामध्ये देखील समालोचन करायला फार मजा आली बिकॉज साऊंड सिस्टम भरपूर चांगली त्यांची. आणि त्यांचा उल्लेख मी पहिल्या दिवसामध्येही केला होता आणि सांगितलंही होतं की साऊंड सिस्टम जेव्हा चांगली असते ना तेव्हा एक समालोचक म्हणून समालोचन करायला एक वेगळी मजा येते. आणि कौतुक मी करेन आई एकविरा साऊंड सिस्टम गोटेगर महेश डिंगोरे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचं. आणि आवर्जून या विभागामध्ये कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हळद लग्न असेल किंवा कोणते ॲन्युअल फंक्शन्स, नक्कीच महेश डिंगोरे यांना संपर्क नक्कीच साधा. भरपूर चांगली साऊंड सिस्टम त्यांची आहे. सेकंड ओव्हर समीर दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. 18 मध्ये आता 21 डिफेंड करायचे आहेत. ओव्हर द विकेट आलेत. फुल अँड प्लेन मिस. डॉट बॉल येतो. बघा या क्षणाला होनेस्टली मी एक गोष्ट सांगेल की फर्स्ट ओव्हरमध्ये जर 20 आलेला आहेत, आता 18 मध्ये 21 होते, आता 17 मध्ये 21 आहेत. बघा बॉल आणि रन्समध्ये फारसा डिफरन्स नाही आहे. सिंगल डबलने स्कोर कार्ड चालवला तरी सुद्धा इझिली हा टार्गेट चेंज होऊ शकतो. या क्षणाला जर डॉट बॉल येतील मिडमध्ये एखादी विकेट तर कमबॅक करायची संधी कुठेतरी दिली जाईल. बट हा फटका जबरदस्त. फुल अँड पॉवरफुल. मागील ओव्हरमध्ये गणेश, बट आता गणेशला विशाल सांगतो मी देखील मागे राहणार नाहीये. पुलचा फटका षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला बॉल फक्त एकच दिशेने जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. कारण आतापर्यंत 4 षटकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. सध्याच्या घडीला मी ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील उल्लेख करेन. आमचे मुख्य ऑपरेटर कुणाल दायरे रोज 47 किलोमीटर 64 किलोमीटर 65 किलोमीटर ट्रॅव्हल करून ते येतात. आम्ही 40 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो. कारण हा जो विश्वास सर्वांनी गणेशजी कांबडी साहेबांनी आमच्यावरती दाखवला तो विश्वास कुठेच कमी पडला नाही पाहिजे. जी जबाबदारी त्यांनी आमच्या खांद्यांवरती दिली आहे ती पार पाडण्याचा आमचाही प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण मागील पर्वामध्ये देखील साहेबांनी हा विश्वास आमच्यावरती दाखवला आणि तो जो काम मागील पर्वामध्ये झाला त्याच जोरावरती याही पर्वामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम असो किंवा आम्ही समालोचक विशाल पाटील असो यांवरती विश्वास साहेबांनी पुन्हा एकदा दाखवला. त्यांचे आवर्जून मी विशेषतः आभार व्यक्त करेन. कारण या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला गणेशजी कांबडी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. पुलचा फटका लाजवाब फटका. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक थँक्यू डीजे. ते चेहरे पाहूनच समजले ही टीम कोणत्या गावामधून आली आहे. लगान मूवी मध्ये कदाचित संधी मिळाली असती आणि त्या टीमचं कॅप्टन भुवन ऐवजी आपण अक्षयला ठेवू शकलो असतो. सिक्सर येतो जिंकण्याकरिता आता आवश्यकता आहे फक्त 8 धावेंची 9 धावेंची माफी सुद्धा 41 धावा करायचा. सन्माननीय रामजी डिंगोरे साहेबांचे देखील शुभ आगमन होतोय. आपले सर हार्दिक स्वागत आणि तसेच साहेबांच्या समवेत शुभ आगमन झालंय. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येत आहेत काऊ कॉर्नर आणि कॅच पकडली जाईल. बट या क्षणाला हेच म्हणावंसं वाटतं की मेहरवा आते आते बहुत देर हो गई. कारण या जोडीने ऑलमोस्ट हे प्री डिसाईड केलं की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना बजरंग कानविंदे संघ दिसू शकतोय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची. हॅलो ठीक थँक्यू. त्याचबरोबर सारमाळ गावचे नक्कीच गोड व्यक्तिमत्व शिक्षण सेवेतील खूप मोठं नाव शिंगे सरांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चला लवकर लवकर टाससाठी रिपोर्टिंग करा. जय गणेश सारमाळ आणि काव्य स्फोट तामणमाल. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 गणेश दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि येत्या क्षणी त्याने प्रयत्न केला की मोठा फटकाच खेळायचा आणि तोच माइंडसेट आपल्याला याआधी जे सलामीसाठी गणेश आले त्यांचाही पाहायला मिळाला. विशालचाही तोच सेम माइंडसेट आणि दॅट्स वाय त्यांची ती विचारशक्ती आक्रमक राहिली आणि त्या आक्रमक विचारशक्तीने अगदी इझिली ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. आता जिंकण्याकरिता जर आपण बघलं तर आवश्यकता असणार आहे 8 धावेंची आवश्यकता आहे आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. आता पुलचा फटका खेचून मारलाय. फिल्डर आहेत मिस्टेक होणार नाहीये. सफलता आणखीन एक दुसरा धक्का लागला. बॅटर गणेशला जावं लागेल वापस. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. थँक्यू डीजे. आदिवासी ज्या प्रकारे राज मोटर्स ची चर्चा त्यांचं नाव ज्या वेगाने समस्त शहापूरमध्ये पसरलं त्याच वेगाने आपल्याला ही इनिंगही पुढे जाताना दिसली. कारण टॉप 10व्या गेअरवरती बॅटिंग झाली आतापर्यंत या इनिंगमध्ये आणि जिंकण्याकरिता फक्त 8 धावेंची आवश्यकता. राज मोटर्स ज्याचे प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ पांढरे साहेब त्यांचे महत्त्वाचे योगदान या स्पर्धेत आम्हाला लाभलं. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करेन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 अक्षय बॅटिंग करण्याकरिता आलाय. 8 धावेंची आवश्यकता. 8 करायचा 12 मध्ये आणि बॉलर किरण तयार होतो 12 मध्ये 8 करायचा आणि अजूनही 8 बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये 9 मध्ये देखील 8 धावा डिफेंड होताना आम्ही पाहिलेल्या आहेत आणि ते देखील पहिल्या सामन्यामध्येच या गोष्टी जास्त घडलेल्या आहेत. आणि दरम्यान पायावरती बॉल आदलला बट बॅटचा संपर्क होता का? इस बॅटचा संपर्क होता नाही. लेग बाईस हे सिंगल मिळेल ते आम्ही वाटेच पाहत होतो कारण अगदी बॉल देखील बॅटचा अगदी जवळनं गेला होता. असं वाटलं एक क्षणाला की बॅटचा संपर्क झाला की काय बट नाही. लेग बाईस हे सिंगल मिळेल. आता 11 मध्ये करायचं 7 धावा. 11-7चं समीकरण या मॅच मध्ये राखलं. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन नक्कीच मिळेल आणि आता टास्क आणखीन इझी होत चालला. आता 11 मध्ये करायचं 6 धावा. बघा रन्स या मॉर्निंग सेशनला जर आपण पाहिलं तर रन्स कमी नव्हत्या. 40 रन्स बनवण्यात आले. 41चा टार्गेट होता आणि डिफेंड होऊ शकले असता बट
जी सुरुवात गणेशने मिळवून दिली त्या सुरुवातीनंतर मागे वळून पाकलं नाहीये या सेकंड इनिंगमध्ये टीम कानविंदेने. कारण सुरुवातच मॅटर करत होती. कारण 41 चेस करत असताना एखादं असं षटक जसा मध्ये 15 ते 20 देन पूर्णपणे सामना तुमच्या बाजूने. आणि तीच गोष्ट घडली या इनिंगमध्ये की फर्स्ट ओव्हरमध्ये 20 आल्या. देन त्यात नंतर टास्क फार इझी झाला कानविंदे टीमसाठी. इंडिव्हिज्युअली गणेशने रन्स बनवला 18, देन विशालने बनवला 13. बॅटचा टो एंडला लागला बट बॉल समोरच्या दिशेने चालला लॉंग ऑफला. मिळेल सिंगल. हॅमट करायचं होतं. आताही मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न होता. कारण ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे कव्हर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये त्याचा बेनिफिट घ्यायचा होता. बट बॅटचा टो एंडला लागला बॉल आणि मिळेल सिंगल. आणि आता आवश्यकता आहे फक्त 5 धावांची. फक्त 5 करायच्यात. एक एक्स्ट्रा देखील या ओव्हरमध्ये आलेली आहे म्हणजे 4च धाव्यांची आवश्यकता. एज लागली आहे बॉल दरम्यान. शॉर्ट थर्डला चालला बॉल स्टॉप केला जातो. मिळेल सिंगल. आणि आता फक्त 3 धाव्यांची आवश्यकता. आणि या ओव्हरमध्ये चेंडू जर आपण पाहिले आणखीन बाकी आहेत. येते 2. 8 मध्ये करायचं 3 धावा. समीकरण फार सोपं लागलं. कारण जी सुरुवात मिळाली ती सुरुवातच महत्वाची होती. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 20 ज्याचा चर्चा मी केला देखील की 41 चेस करत असताना एखादा षटक ज्यामध्ये 15 ते 20 आणि फर्स्ट ओव्हरच 20 रन्स आलं. ऑन साईडला फटका खेळलेत. फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला. बॉल फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट. येस रनआउटची विकेट मिळेल. धक्का लागला आणि आता 7 मध्ये करायचा 2 धावा. चला न्यू बॅटर क्विकली ग्राउंडमध्ये. यापुढील होणारा सामना टीम सारमाळ आणि तांबडमाळ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट ऑफ ऑल रेडी व्हा आणि टॉस साठी लवकर पोहोचा बिकॉज हा सामना आता समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सर्वप्रथम टी शर्ट परिधान करा आणि टॉस बॉक्स मध्ये लवकर पोहोचा. सारमाळचे कॅप्टन आणि तांबडमाळचे कॅप्टन चला प्लीज क्विकली पोहोचा टॉस बॉक्स मध्ये रेडी होऊन. बघा महत्वाची गोष्ट की ज्या फर्स्ट ऑफ ऑल फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा. देन टॉस आपण करणार आहोत. चला विनंती असेल फिल्डिंग टीम थोडा एक्स्ट्रा वेळ चालला मित्रांनो. थोडी घाई करा. सात मध्ये 2 करायचं. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात. कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत आणि अशा प्रकारे हा सामना दरम्यान समाप्त. बाजी अगदी सहजरित्या या मॅच मध्ये मारलेली आहे टीम कानविंदेने. वेल प्लेड टीम कानविंदे. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. या सामन्याचा सामनावीर ठरला बॉलिंग करत असताना 1 षटक टाकलं. 8 धावा खर्च केला. 2 विकेट काढले आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करत असताना एक एक्सप्लोजिव्ह सुरुवात त्याने मिळवून दिली.